तसंच माहूरमध्ये फिरता फिरता आता आम्ही आलेलो आहोत श्री दत्त महाराज यांच्या दत्त शिखरावर. आता हे पूर्ण दत्त शिखराचा भाग आहे तो बाहेरचा. आता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये लागणार आहोत. जिंदगीत फक्त छतावर बसणारे माकडं पाहिले होते, पण दत्त शिखरावर छतावर बसणारे कुत्रे बी दिसले. हे बघ तुम्हाला मी दाखवतो. आता याच्यासाठी तरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. लय मेहनतीने हे कंटेंट पाहिला आम्ही. हे दत्त मंदिराकडे जायचं महाद्वार. टणॅंग. आता आपण दत्त मंदिराच्या द्वारामधून दत्त मंदिराकडे जायसाठी निघालो शिखरात. दत्त शिखरावरची ही दत्तप्रभूंची जागृत ध्वनी. नाही इकडे चालते, फक्त मंदिराच्या आत नाही. हां नाही नाही बाकी चालते. तसं नाही नाही तसं काय. हे समोर जे तुम्ही पाहता ते दत्त शिखरावरील प्रभू श्री दत्त यांच्या मंदिराचं शिखर आहे. अंदर कॅमेराची रेकॉर्डिंग अलाउड नसल्यामुळे. हा बोला. दत्त शिखरावरही आम्हाला जुन्या जमान्यातील भले मोठे जाते दिसले, ज्याच्यामध्ये त्यावेळेस धान्य दळत होते, म्हणजे चक्की निघायच्या आधी. अरे ते 2-2, 3-3 माणसं फिरत होते ना याला पहिले. आणि जुन्या जमान्यातली वास्तुकला पहा मित्रांनो. छोट्या छोट्या विटा. दत्त शिखरावर मस्त असे खेळण्याचे दुकान आहेत, जिथं तुम्ही दर्शन झाल्यावर येऊन टाइमपास करू शकता आणि जे खाली करू शकता. हां लेकराला खेळणे घेऊन देऊ शकता, दत्त महाराजांचे फोटो घेऊ शकता, पूजेचं साहित्य आहे. खाली होण्यास आम्हाला हे देऊ नये. आणि समोर जे शेड तुम्हाला दिसत आहे ते आता नवीन बांधलेलं वाटते, म्हणजे भाविक भक्त येऊन जे भंडारे करतात ते जेवण वगैरे करायसाठी, स्वयंपाक करायसाठी सोयीस्कर जाईल म्हणून.